आता ते मंदिर जर आपण बघितलं ना तर आपल्याला लगेच लांबनं जर बघितलं तर कोणीही बघेल ती मशिदीसारखं वाटतं आपल्याला, कारण बाजूनी 4 मिनार आहेत, मध्ये परत डोमसारखं आहे. तो मधलं जे आहे ते नंतर दुरुस्त केलं ते, कारण ते पडलं होतं बहुतेक काहीतरी नंतर, तर ते दिसतं असं मशिदीसारखं ते. पण ह्याच्यावर सुद्धा काही लोकांचं म्हणजे असं म्हणणं आहे की नाही ते कदाचित ते मशिदच बांधली असावी नंतर मंदिर केलं, पण असं काही नाही आहे. त्याचं कारण त्या मशिदीच्या मागच्या बाजूला मेहराब नावाचा एक भाग असतो, बांधकामात केला जातो, थोडा प्रोजेक्शन असतं बाहेरच्या बाजूला, तसं काही तिथे दिसत नाही आहे. किंवा ते मेहराब काढल्याचं सुद्धा खाली काही दिसत नाही आहे. त्यामुळे ते कन्फर्म मंदिरच होतं, 100% मंदिर होतं, पहिल्यापासूनच मंदिर होतं ते. त्यामुळे ते मंदिर जे बांधलं गेलं त्या ह्याच्यामध्ये, त्या मंदिराच्या बाजूनी परत ओऱ्या आहेत तशा, आणि त्याच्यावर सुद्धा छत होतं, उतरतं वगैरे त्यामध्ये. आणि एकूण प्लॅन मंदिराचं जर बघितलं आपण तर हे ओऱ्या बाजूनी मधोमध मंदिर, त्याच्यानंतर समोर मंदिराच्या बरोबर पूर्वेला नगारखाना, आणि नगारखान्याच्या बाहेर आत्ता आपल्याला जे दिसते महाराजांची समाधी आहे. आणि